नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे पुरस्कार या ठिकाणी डिस्कस करणार आहे. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा मित्रांनो, अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा. राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे मित्रांनो. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या पण क्षेत्रामध्ये निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्याला तसेच मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. लक्षात ठेवायचं आहे, पुरस्काराचं वर्ष 2023 आहे बघा आणि 2023चा पुरस्काराचा क्रमांक कितवा आहे? 18वा आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे, प्राप्त व्यक्ती आहेत अशोक सराफ. लक्षात ठेवा, हे 20वे व्यक्ती ठरलेले आहेत. महाराष्ट्र भूषण जो काही पुरस्कार आहे बघा, या निवड समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात एकनाथ शिंदे आणि याची घोषणा बघा महाराष्ट्र भूषण पुरस्काराची 1995 मध्ये मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केली होती आणि सुरुवात झाली होती 1996 पासून. पहिला पुरस्कार मित्रांनो या ठिकाणी पु ल देशपांडे यांना मिळाला होता आणि या पुरस्काराचं स्वरूप किती? 25 लाख रुपये. लक्षात ठेवायचं आहे, 25 लाख रुपये. 2012 मध्ये 5 लाखावरून 10 लाख आणि 2023 मध्ये 10 लाखावरून डायरेक्ट 25 लाख रुपये या ठिकाणी करण्यात आलेले पहा. आणि मित्रांनो, अशोक सराफ यांच्याविषयी जर पाहिलं तर ज्यांचा जन्म 4 जून 1947 झालेला आहे. अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिका तसेच नाटकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. विनोदी भूमिका साकारणे हा त्यांचा बघा हातखंडा होता आणि 1969 पासून चित्रपट आणि दूरचित्रवाणीवर काम करण्यास त्यांनी सुरुवात केली होती बघा. त्यांचा पहिला चित्रपट होता मित्रांनो जानकी 1969ला आणि शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानी या नाटकामधील विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर यांनी प्रवेश केला. आणि मित्रांनो, अशोक सराफ यांनी 300हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे. आणि मित्रांनो, आपल्याला जर विचारलं महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 हा कोणाला मिळालेला आहे, त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा प्रदीप महाजन. लक्षात ठेवायचं आहे, प्रदीप जी सुद्धा भेटणार आहे वन लाईनर रिव्हिजनसाठी. त्याचबरोबर चालू घडामोडी सुद्धा भेटणार आहेत 149 रुपयाला. आपला फोनपे गुगल पे नंबर बघा, तुम्ही डायरेक्ट याला 149 रुपये सेंड करू शकता आणि लगेच तुम्हाला ह्या PDF व्हॉट्सअपला ह्याच नंबरला मिळून जातील किंवा हा जो काही QR कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा बघा तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करता येणार आहे. मित्रांनो, चालू घडामोडी लवकर घ्या, कारण की हा टर्निंग पॉईंट असणार आहे. यावरच बघा आपले प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. बाकी गणित, बुद्धिमत्ता हे आपलं सगळं रिव्हिजननुसार चालू असतं, परंतु चालू घडामोडी चेंज होत असतात. त्यामुळे लवकरात लवकर बघा 149 रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळून जाणार आहेत. लवकरात लवकर घेऊन टाका. पुढचा प्रश्न मित्रांनो, 58वा ज्ञानपीठ पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर जगद्गुरू रामभद्राचार्य आणि गुलजार म्हणजे वरीलपैकी दोन्ही हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. हे संस्कृत आणि उर्दूमध्ये यांचं लेखन काम आहे. आणि मित्रांनो, 57वा जो काय पुरस्कार आहे दामोदर मौजे यांना मिळाला होता कोकणी भाषेमध्ये. पहिला पुरस्कार 1965 मध्ये जी शंकर कुरूप यांना मिळाला होता. मल्याळम भाषेमध्ये त्यांनी साहित्य लिहिलं होतं. मराठा उद्योगरत्न पुरस्कार 2023 पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर निलेश सांबरे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे बघा. उद्योग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी आणि पालघरसारख्या दुर्गम भागामध्ये समर्पित कार्यासाठी त्यांना देण्यात आले बघा. पुढचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अशाच प्रकारचे चालू घडामोडीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि मित्रांनो, या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट 500 लाईक आहे बरोबर. पुढचा प्रश्न आहे बघा, जीवनरक्षा पदक या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर शशिकांत कुमार यांना मित्रांनो सन्मानित करण्यात आलेलं आहे. कोणाला? शशिकांत कुमार. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर आशा भोसले यांना मित्रांनो हा प्रदान करण्यात आलेला आहे. कोणाला? आशा भोसले यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे. पहिला पुरस्कार मित्रांनो हा नरेंद्र मोदी यांना मिळाला होता. कोणाला दिला जातो? तर राष्ट्रासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न मित्रांनो, GD बिर्ला पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर आदिती सेन डे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेले पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाचा महागौरव 2024 पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर निखिल वाघ यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे. कोणाला? निखिल वाघ यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 2024 मध्ये एकूण किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर एकूण 5 व्यक्तींना मित्रांनो या ठिकाणी भारतरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. या पुरस्काराची सुरुवात बघा 1954 मध्ये झाली होती
आणि सी राजगोपालाचारी, सर्वपल्ली राधाकृष्ण आणि सी व्ही रमन या व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला होता 1954 मध्ये. पहिली महिला जर विचारलं तर इंदिरा गांधी बघा, त्यांना 1971 मध्ये देण्यात आला होता. सर्वात तरुण जर विचारलं तर सचिन तेंडुलकर बघा, सचिन तेंडुलकर यांना सर्वात तरुणपणी 2014 मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. 49 नंबरचा जो काही भारतरत्न पुरस्कार आहे हा कपुरी ठाकूर. त्याच्यानंतर लालकृष्ण आडवाणी 50वा पुरस्कार. 51वा PV नरसिंहराव यांना सुद्धा मरणोत्तर भेटलेला आहे. त्यानंतर बघा 52 नंबरचा चौधरी सिंग यांना मरणोत्तर. 53वा बघा MS स्वामीनाथन यांना सुद्धा मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो हे पण लक्षात ठेवा, भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली बिगर भारतीय व्यक्ती कोण आहे तर खान अब्दुल गफार खान आहे. लक्षात ठेवायचं आहे, खान अब्दुल गफार खान. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली होती तर 1954व्या वर्षापासून झाली होती. लक्षात ठेवायचं आहे. आणि भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला किती रक्कम दिली जाते, या ठिकाणी रक्कम वगैरे काही नसतं. भारतरत्न पुरस्कार हा कोणाच्या हस्ते प्रदान केला जातो तर राष्ट्रपतींच्या हस्ते मित्रांनो हा प्रदान. दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर जवानला या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे बघा. सर्वोत्तम अभिनेता या ठिकाणी शाहरुख खान होता आणि सर्वोत्तम अभिनेत्री नयनतारा होती बघा. आणि सर्वोत्तम अभिनेता व्हिरोल बॉबी देओल होता. 2023चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तो सुरेश वाडकर यांना मित्रांनो 2023चा जो काही गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आहे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. सनातन शिरोमणी या पुरस्काराने कोणाला, हा जो काही पुरस्कार आहे हा कोणाला प्रदान केलेला आहे तर नरेंद्र मोदीला मित्रांनो हा पुरस्कार प्रदान केलेला आहे बघा. कोणत्या प्रसिद्ध संगीतकाराला लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर प्यारेलाल शर्मा. लक्षात ठेवायचं आहे, कोणता प्रसिद्ध आहे तो संगीतकार लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा प्रदान करण्यात आला तर प्यारेलाल शर्मा. पुढचा प्रश्न आहे बघा, KPP नाबियार 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर यश सोमनाथ यांना सन्मानित करण्यात आले. लक्षात ठेवायचं यश सोमनाथ यांना. मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर नीता अंबानीला या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बघा. बाफ्टा पुरस्कार सोहळा 2024 यामध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर बाफ्टा पुरस्कार सोहळ्यामध्ये 2024चा सर्वोत्तम चित्रपटाचा जो काही पुरस्कार आहे ओपेनहायमरला या ठिकाणी देण्यात आला आहे. कोणाला? ओपेनहायमरला. पुढचा प्रश्न आहे बघा, फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान शेविलर दे लिजंड होनर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे तर शशी थरूरला मित्रांनो या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे. कोणाला? शशी थरूर. इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर जोया अख्तर आणि अस्मा खान यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. म्हणजे ऑप्शन क्रमांक C वरील दोन्ही. आसाम राज्याचा सर्वोच्च राज्य पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर रंजन गोगोई. कोणाला? रंजन गोगोईला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. 13वा भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे तर योगी आदित्यनाथला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे. कोणाला? योगी आदित्यनाथ. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर बघा जॉर्जी गोस्पडिनो आणि अँजेला रोडेल. म्हणजे वरीलपैकी दोन्ही याचं करेक्ट आन्सर आहे बघा. ऑप्शन क्रमांक C आपलं करेक्ट आन्सर आहे. ग्रॅमी पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्तम ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आला आहे? काय बघा, ग्रॅमी पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्तम ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तर बघा दिस मोमेंट याचं करेक्ट आन्सर आहे बघा. काय? दिस मोमेंट. उत्कृष्ट व्यवसाय वुमन ऑफ द इयर 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? उत्कृष्ट व्यवसाय वुमन ऑफ द इयर 2023 या पुरस्काराने तर बघा डॉक्टर बीना मोदी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. घोडस्वारीमध्ये बघा, घोड्याच्या स्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे तर दिव्य कृती सिंह ही बनली आहे. कोण? दिव्य कृती सिंह ही बनलेली आहे. नेक्स्ट पहा, स्वच्छता सर्वेक्षण, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वच्छता सर्वेक्षण 2023 ही 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहराच्या यादीमध्ये सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर सुरत आणि इंदोर. लक्षात ठेवायचं वरील दोन्ही
हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, फिल्मफेअर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार हा जो काही पुरस्कार आहे हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? याचं करेक्ट आन्सर आहे बघा 12th फेल म्हणजे 12वी नापास हा जो काही चित्रपट आहे याला देण्यात आलेला आहे. सर्वोत्तम उपलब्धीसाठी इंडियन ऑफ द इयर 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर इस्रो. लक्षात ठेवा, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याचा लॉंग फॉर्म आहे. याची स्थापना 15 ऑगस्ट 1969 झाली. मुख्यालय बँगलोरमध्ये. संस्थापक कोण होते? विक्रम साराभाई. आणि एस सोमनाथ याचे कोण आहेत बघा अध्यक्ष आहेत. तेजसिंग नोर्गे. नॅशनल अंडर व्हेचर अवॉर्ड 2022 हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर सविता कसवाल यांना मित्रांनो हा प्रदान करण्यात आलेला आहे. कोणाला? सविता कसवालला या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. 2023 साठी काय प्रश्न आहे बघा, 2023 साठी जगातील सर्वोत्तम विमानतळ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर जे काही चांगी विमानतळ आहे मित्रांनो, या चांगी विमानतळाला या ठिकाणी सन्मानित करण्यात आले बघा 2023 साठी जगातील सर्वोत्तम विमानतळ. नेक्स्ट बघा, 2024 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत? तर 132 व्यक्तींना या ठिकाणी पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत. संस्कृत रत्न पुरस्कार काय प्रश्न बघा, संस्कृत रत्न पुरस्कार 2024 या पुरस्काराने किती व्यक्तींना सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर 5 व्यक्तींना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. कोण कोण आहे बघा, सुकांत मुजुमदार, श्रीकांत एकनाथ शिंदे, सुधीर गुप्ता, रामसिंग कोल्हे, कुलदीप राय शर्मा असे व्यक्ती पहा. नेक्स्ट पहा, शंकर स्मृती पुरस्कार काय प्रश्न आहे बघा, शंकर स्मृती पुरस्कार 2024 ह्या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर पुजारी ईश्वर प्रसाद नबुदरी यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल पहा. यस स्वामीनाथन पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर BR कंबोज यांना मित्रांनो सन्मानित करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, BR कंबोज यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, संगीत कलानिधी पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले किंवा हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर बॉम्बे जयश्र यांना मित्रांनो या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट पहा, हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर संजीव याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. बुकर पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपला अभ्यास किती झालेला आहे. PDF मित्रांनो आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता लगेचच्या लगे. आणि याची PDF तुम्हाला लगेच मिळून जाईल टेलिग्रामला. इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कमीत कमी मित्रांनो आपल्या 5 मित्रांना तरी हा व्हिडिओ शेअर करा. 5 व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा टाकू शकता. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण IMP अशा नियुक्त्या डिस्कस करणार आहे. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, वर्तमानमधील महाराष्ट्राचे 20व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर एकनाथ शिंदे मित्रांनो वर्तमानमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. वर्तमानमध्ये महाराष्ट्राचे आपल्या 23व्या क्रमांकाचे राज्यपाल कोण आहेत? कितव्या? 23वे राज्यपाल कोण आहेत? तर रमेश बैस मित्रांनो 23व्या क्रमांकाचे राज्यपाल आहेत. वर्तमानमधील मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही पण बघा या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत बघा. नेक्स्ट बघा, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री होते? तर लक्षात ठेवायचे 17वे मुख्यमंत्री होते. लक्षात ठेवायचे 17वे. आणि 28वे विरोधी पक्ष नेते होते महाराष्ट्राच्या विधानसभेचे. महाराष्ट्राचे बघा हे 9वे उपमुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? तर करेक्ट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी, नीलम गोरे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राहुल नार्वेकर याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवायचं आहे राहुल नार्वेकर. वर्तमानमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती कोण आहे? तर नीलम गोरे मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर राहुल नार्वेकर यांची बघा उपसभापती म्हणून या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. कोण? राहुल नार्वेकर. पुढचा प्रश्न आहे बघा, वर्तमानमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत? कोण? सभागृह नेते तर एकनाथ शिंदे मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर बघा. कोण आहेत? एकनाथ शिंदे. पुढचा प्रश्न आहे, वर्तमानमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस मित्रांनो वर्तमानमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते आहेत. कोण? देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत?
अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 धनंजय मुंडे. लक्षात ठेवा कृषी मंत्री कोण आहेत? धनंजय मुंडे. तसेच आपण इतरला सुद्धा या ठिकाणी जे काही मंत्री बघा त्यांना रिव्हिजन मारूयात. दादाजी दगडू भुसे हे कोण आहेत बघा? सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत बघा. त्याच्यानंतर बघा संजय दुलीचंद राठोड हे मृदा आणि जलसंधारण मंत्री आहेत बघा. धनंजय पंडितराव मुंडे हे कोण आहेत बघा? कृषी मंत्री आहेत. सुरेश भाऊ दगडू खाडे कोण आहेत बघा? हे कामगार मंत्री आहेत मित्रांनो. संदीपान आसाराम भुमरे हे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री आहेत बघा. त्याच्यानंतर आहे बघा मित्रांनो उदय रवींद्र सामंत हे कोण आहेत बघा? उद्योग मंत्री आहेत. तानाजी जयवंत सावंत सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत. रवींद्र दत्तात्रय चव्हाण हे कोण आहेत बघा? सार्वजनिक बांधकाम हे मंत्री आहेत. त्याच्यानंतर बघा अब्दुल सत्तार हे अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ पणन मंत्री आहेत बघा. त्याच्यानंतर दीपक वसंतराव केसरकर हे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री आहेत. त्याच्यानंतर बघा धर्मराव बाबा भगवंतराव आत्राम हे कोण आहेत बघा? अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आहेत. अतुल मोरेश्वर सावे हे कोण बघा मित्रांनो? गृहनिर्माण आहेत बघा. त्याचबरोबर इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याण मंत्री. शंभूराज शिवाजीराव देसाई हे मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क मंत्री आहेत. कुमारी आदिती सुनील तटकरे महिला आणि बालविकास मंत्री आहेत. मंगलप्रभात लोढा हे कोण आहेत बघा? कौशल्य विकास आणि उद्योजकता नाविन्यता मंत्री आहेत पहा. अनिल पाटील कोण आहेत मित्रांनो? तर हे मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत. मित्रांनो आपण आपल्या महाराष्ट्राचे बघितले तर भारताचे कृषी मंत्री कोण आहेत? अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याचं करेक्ट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 1 शिवराज सिंह चौहान. मित्रांनो भारताचे कृषी मंत्री कोण आहेत? शिवराज सिंह चौहान हे आहेत. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत मित्रांनो? द्रौपदी मुर्मू आहेत. हे पण लक्षात ठेवा पेपरला विचारण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रकारे उपराष्ट्रपती मित्रांनो जगदीश धनखड लक्षात ठेवायचं आहे. भारताचे पंतप्रधान बघा आत्ताच झालेले नरेंद्र मोदी बघा. अमित शहा गृहमंत्री आहेत. राजनाथ सिंग मित्रांनो संरक्षण मंत्री आहेत बघा. एक एक मार्काला विचारलं जाऊ शकतं पोलीस भरतीला. निर्मला सीतारामन मित्रांनो ह्या कोण आहेत? अर्थमंत्री आहेत. एस जयशंकर मित्रांनो हे परराष्ट्र मंत्री आहेत बघा. धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आहेत. शिवराज सिंग चौहान आत्ताच पाहिलं मित्रांनो कृषी मंत्री. मनोहरलाल खट्टर बघा हे ऊर्जा मंत्री आहेत. कोण? ऊर्जा मंत्री. त्याचप्रकारे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि इथून पुढचे जे काही पेपर असेल किंवा जे काही करंट अफेअर असेल ते जर पाहायचं असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 500 लाईक आहे. पुढचा प्रश्न आहे भारतीय सेनाचे जे काही प्रमुख आहेत CDS ते कोण आहेत? तर अनिल चव्हाण आहेत. लक्षात ठेवा. भूदल प्रमुख जर विचारले तर उपेंद्र द्विवेदी बघा. लक्षात ठेवा उपेंद्र द्विवेदी. वायुदल प्रमुख आहेत बघा विवेक राम चौधरी. नौदल प्रमुख आहेत बघा दिनेश कुमार त्रिपाठी. हे सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. पुढचा प्रश्न सुद्धा पोलीस भरतीला भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. 50वे सरन्यायाधीश कोण आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर DY चंद्रचूड मित्रांनो हे 50वे कोण आहेत बघा? सरन्यायाधीश आहेत. लक्षात ठेवा DY चंद्रचूड. मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी 1950ला झालेली बघा. 47वे सरन्यायाधीश कोण होते बघा? महाराष्ट्रामधले होते ते शरद अरविंद बोबडे. त्याच्यानंतर 48वे होते बघा NV रमन्ना. 49वे होते उदय उमेश लळित. त्याच्यानंतर 50वे होते बघा आत्ताचे 50वे कोण आहेत? DY चंद्रचूड. हे सुद्धा पॉईंटमध्ये नेऊन ठेवा. 100% पेपरला विचारलं जाऊ शकतं. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झालेली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. तर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक लक्षात ठेवायचं बघा यांची नियुक्ती करण्यात आली बघा. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विरोधी पक्षनेते म्हणून विजय नामदेव वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर देवेंद्र कुमार उपाध्याय आपलं करेक्ट आन्सर बघा. लक्षात ठेवायचं आहे देवेंद्र कुमार उपाध्याय. महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सुजाता सैनिक यांची नियुक्ती मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रश्मी शुक्ला हे बघा आपल्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त कोण आहेत? त्याचा करेक्ट आन्सर बघा उर्विंदर पाल सिंग मदान. हे कोण आहेत बघा? राज्य निवडणूक आयोगचे आयुक्त आहेत बघा. कोण आहेत? उर्विंदर पाल सिंग. नेक्स्ट पहा महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? तर रुपाली चाकणकर ह्या काय आहेत बघा महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत रजनीश सेठ. लक्षात ठेवायचं आपला रजनीश सेठ हे आपलं बरोबर उत्तर आहे. गृह व्यवहार, कायदा आणि न्याय व्यवस्था, जलसंसाधने मंत्रालय कोणाकडे आहे? तर हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. मित्रांनो लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर छगन भुजबळ हे याचे मंत्री आहेत. कोण आहेत? छगन भुजबळ. महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? राधाकृष्ण विखे पाटील आहेत. कोण आहेत पहा? राधाकृष्ण विखे पाटील हे आहेत. सहकार मंत्रालयाचे मंत्रिपद हे कोणाकडे सोपवण्यात आलं आहे? सहकार मंत्रालयाचे. तर दिलीप वळसे पाटील याचं करेक्ट आन्सर बघा. सहकार मंत्रालयाचं मंत्रिपद हे दिलीप वळसे पाटील. वन विभाग आणि सांस्कृतिक घडामोडी आणि मत्स्य व्यवसाय हा कोणाकडे आहे? तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे. कोणाकडे? सुधीर मुनगंटीवार. पुढचा प्रश्न मित्रांनो, आदिवासी विकास मंत्रालयाचं मंत्रिपद हे कोणाकडे आहे? तर विजयकुमार गावित यांच्याकडे बघा. लक्षात ठेवायचे विजयकुमार गावित. महाराष्ट्र राज्यामधील शेती मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर धनंजय मुंडे. लक्षात ठेवायचे धनंजय मुंडे. वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचे मंत्रिपद हे कोणाकडे देण्यात आलेलं आहे? तर हसन मुश्रीफ यांच्याकडे हे देण्यात आलेले आहे. कोणाकडे? हसन मुश्रीफ. ग्रामीण विकास आणि पर्यटन मंत्रालयाचं जे काही मंत्रिपद आहे हे कोणाकडे आहे? तर गिरीश महाजन यांच्याकडे. मित्रांनो लक्षात ठेवायचं, ग्रामीण विकास आणि पर्यटन मंत्रालयाचं मंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयाचं जे काही मंत्रिपद आहे हे गुलाब रघुनाथ पाटील यांच्याकडे आहे. लक्षात ठेवा, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयाचं जे काही मंत्रिपद आहे गुलाब रघुनाथ पाटील यांच्याकडे. अन्न आणि औषध प्रशासनाचं मंत्रिपद हे कोणाकडे देण्यात आलेलं आहे? धर्मराव बाबा भगवंतराव आत्राम यांच्याकडे आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि असे जीके आणि चालू घडामोडी पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. महिला आणि बालविकास मंत्रालयाचं जे काही मंत्रिपद आहे हे कोणाकडे देण्यात आलं आहे? तर आदिती सुनील तटकरे यांच्याकडे देण्यात आले. लक्षात ठेवायचं आहे आदिती सुनील तटकरे. मृदा आणि जलसंधारण मंत्रालयाचं मंत्रिपद हे कोणाकडे देण्यात आलेलं आहे? तर संजय राठोड यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे संजय राठोड. पुढचा प्रश्न बघा, सर्व मंत्रालयाचं मंत्रिपद हे कोणाकडे सोपवण्यात आलेलं आहे? सुरेश खाडे. रोजगार हमी आणि फलाचे उत्पादन हे जे काही मंत्रालय बघा हे कोणाकडे आहे? तर संदीपानराव भुमरे यांच्याकडे हे देण्यात आलेलं आहे. उद्योग मंत्रालयाचं मंत्रिपद हे कोणाकडे मित्रांनो? तर छगन भुजबळ यांच्याकडे हे आहे. अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्रालयाचं मंत्रिपद हे कोणाकडे आहे? तर अब्दुल सत्तार यांच्याकडे मित्रांनो हे आहे. कोणाकडे? अब्दुल सत्तार यांच्याकडे.